आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या दृष्टीने आणि विधान भवनामध्ये जे आपले शिक्षण मंत्री आहेत दादाजी भुसे यांनी आपल्याबद्दल जे काही सकारात्मक बाबी बोललेल्या आहेत आणि सकारात्मक बाबी अशा की भरतीच्या संदर्भातील सकारात्मक बाबी आहे. भरती आपण नक्की करणार आहोत आणि कला क्रीडा जे काही शिक्षक आहेत याची सुद्धा आपण भरती करणार आहोत. त्यात शाळांच्या संदर्भात आणि शिक्षकांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी खूप चांगलं वक्तव्य केलेलं आहे आणि सर्व जबाबदारी शिक्षण विभाग घेत आहे. या सर्व दृष्टीनं आम्ही चांगला विचार करतो आहे. त्यात लोकसभागाचा सुद्धा विचार केला, धनगरवाडीचा सुद्धा विचार केलेला आहे आणि आपण त्यांचं जर सभागृहामध्ये ते जर व्हिडिओ आपण बघितला तर नक्कीच आपल्याला त्यातून समजून येईल. तर त्यामधल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्या समोर एक सारांश म्हणून सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ती आनंदाची बातमी असणार आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतंही जे अपडेट्स असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला ते अपडेट पूर्ण मिळेल. आपल्या सर्वांना माहिती आहे की 1,80,000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पवित्र पोर्टलला काय केलेलं नोंदणी केलेली आहे. जाहिरातीसाठी आपण धडपडत आहोत. जाहिराती कधी येणार आपण असा प्रश्न विचारतो आहे. दररोज सकाळी उठल्यापासून कुठे ना कुठेतरी युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून, बातम्यांच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी माहिती होत आहेत. तसेच आपल्या आंदोलनाच्या माध्यमातूनही ज्या काही वेगवेगळ्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या सुद्धा वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून त्या डिमांड्स आपण त्या शासनासमोर मांडतो आहे. त्यासोबतच त्यांची भेट सुद्धा बाळूसा माने मॅडमची सुद्धा भेट झालेली आहे. सोबतच काल संदीप कांबळे सरांची सुद्धा त्या ठिकाणी भेट झालेली आहे. अर्धा तास या आपल्या विषयांवरती चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्यात दादाजी भुसे जे आपले शिक्षण मंत्री आहेत हे काय आहेत तर त्यात सकारात्मक आहेत. आपण नक्की या सर्व गोष्टी करू असं त्यांनी त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काही जो विषय होता कला क्रीडा जे शारीरिक शिक्षणचे विषयाचे विद्यार्थी आहेत त्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या वेळेला त्यांनी वेगळे काहीतरी बजेट, या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये आम्हाला एवढे कोटी रुपये आपल्या क्रीडा विभागासाठी पाहिजे असं त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि सभागृहाला त्याची मागणी सुद्धा केलेली आहे अर्थसंकल्पीय बजेट असल्यामुळं. दुसरी जी बाब आहे अशी की आम्ही जी भरती आहे ती नक्कीच कला क्रीडा शाखेची जे काही गरजेच्या भरती आहे, म्हणजे शिक्षकांची गरजेची जी भरती आहे ते नक्कीच आम्ही करणार आहोत ते त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि आपली मागणी यात काय आहे की पहिल्याच टप्प्यात या सर्व गोष्टी व्हायला पाहिजे अशी आपली मागणी आहे. कारण या पहिल्या टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या जागा भरल्या जातात असं त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे. कारण त्यात आपल्याला या सुद्धा जागा 80% असतील किंवा 90% किंवा 100% जी काही भरती होणार आहे या भरतीमध्ये आपल्याला झालंच पाहिजे, याच्यासाठी आपल्याला पाठपुरावा करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून व्हिडिओ बघणारे जे काही कला क्रीडाचे जे काही विद्यार्थी असेल किंवा शारीरिक शिक्षणचे विद्यार्थी असेल त्यांना सांगू इच्छितो की कांबळे सर असेल किंवा जे काही नेते मंडळी असेल यांच्याशी संपर्क साधून यांच्या सोबत राहून पाठपुरावा मंत्र्यांशी करणं गरजेचं आहे, मंत्रालयीन भेटी देणं गरजेचं आहे. कारण आपल्याला त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी झाल्याच पाहिजे. पहिल्याच टप्प्यामध्ये आपल्या जागा आल्या पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. दुसऱ्या टप्प्याचा विचारच आपल्याला करायचा नाहीये सध्या. पहिल्या टप्प्यामध्ये जे काही व्हायचं ते सर्वात जास्त जागा आल्या पाहिजे. कारण दुसरा टप्पा व्हायला 1-1, 2-2 वर्ष लागते विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्यायचं आहे. जे विद्यार्थी एज पार होतील मग त्यांचं काय, 40व्या वर्षी ते शिक्षण सेवक काळ कंप्लीट करतील का, हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं की आमच्या शिक्षणावरती आमचा विश्वास आहे आणि शिक्षक चांगली मेहनत घेत आहेत. काही शिक्षक, काही ज्या शाळा महाराष्ट्रातील आहेत 365 दिवस सुरू असणाऱ्या शाळा आहेत. उदाहरण मी तुम्हाला सांगतो आहे, राजुरा तालुक्यातील एक शाळा आहे जे 365 दिवस काय असते सुरू असते आणि ते शिक्षक ते काम करत असतात. असे प्रामाणिक शिक्षक सुद्धा आपल्या पगाराचा विचार न करता किंवा आपल्या इतर जो विचार न करता विद्यार्थ्यांसंदर्भात कसे असतात हे आपल्याला या शाळेच्या बाबतीतून आपल्याला चांगला प्रतिसाद आणि चांगल्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. जे प्राधान्यक्रमाच्या संदर्भात ते बोलले की प्राधान्यक्रमाच्या संदर्भात आम्ही विचार करतो आहे. ज्या सदस्यांनी म्हणजे ज्या आमदारांनी आम्हाला विनंत्या केलेल्या आहेत त्या सर्वांची नावं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि संपूर्ण ज्या शाळा आहेत त्या शाळांचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे की 64,000 ज्या शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत तर त्यांचा आम्ही विचार करू. पण शासनाची भूमिका ही कायम जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लक्षपूर्वक राहिलेली नाही आहे. त्यामुळे आपल्याला यातून दिसून येत आहे की ज्या काही भौतिक सुविधा आहेत त्या भौतिक सुविधा जर शाळेमध्ये उपलब्ध करून दिल्यात तर नक्कीच याची काय होणार आहे, जी शाळा आहेत त्या जिल्हा परिषद शाळा पुनरुज्जीवन होणार आहे. जी काही जिल्हा परिषद शाळेच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन जो पालकांचा आहे आणि आपल्याला त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे
की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा 64,000 जरी असल्या तरी पण त्यांनी सांगितलं की अनुदानित शाळा ह्या 79,000 अनुदानित शाळा आहे आणि त्यात 29,000 ह्या सेल्फ फायनान्स शाळा आहेत, म्हणजे स्वयं अर्थशाही, आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा त्यांनी ज्या ठिकाणी बोलून दाखवली तर सर्वाधिक विद्यार्थी संख्या सेल्फ फायनान्स शाळांमध्ये आहे, ह्या सुद्धा विचार करायचा आहे. तर अशा पद्धतीने या जर शाळा आपण पुन्हा पुनर्जीवित करायचं असेल तर शासनाने जातीनं लक्ष देणं गरजेचं असणार आहे. जातीनं लक्ष देणं गरजेचं आहे, ज्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा पुन्हा पुनर्जीवित होईल आणि खरंच दादाजी भुसे याच्यावरती काम करतील, हे संपूर्ण विभाग याच्यावरती काम करेल हे यातून स्पष्ट होत आहे. आणि कला, क्रीडा, शारीरिक शिक्षणच्या जागा नक्कीच या ठिकाणी वाढणार आहे आणि भरती सुद्धा लवकर होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जागेच्या संदर्भात, कटऑफच्या संदर्भात मी कायम व्हिडिओ बनवतो आहे, त्यात स्पष्ट त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे मी. आता जे काही NTB, NTC आणि जे काही इतर कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या साठी सुद्धा त्यांचा कट ऑफ किती येणार आहे आणि त्यांनी घाबरण्याची किंवा कमी मार्क्स जरी असले तरी त्यांनी पॅनिक होण्याची काही गरज नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण जागा नक्कीच वाढेल आणि त्याच्यासाठी आपण कायम प्रयत्नशील असणार आहोत. आपल्यासोबत इतर सुद्धा जे काही नेते मंडळी आहेत ते सुद्धा आपल्यासाठी काम करताय, याचा नक्कीच आपल्या सर्वांना फायदा होणार आहे. तुम्हाला नक्की याबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.